मंडळी, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काल मध्यरात्री भारताने त्या हल्ल्याचा चांगलाच बदला घेतलाय। पाकिस्तानच्या त्या आतंकवाद्यांनी भारताच्या निष्पाप 26 नागरिकांचा जीव घेतला। त्याच्या बदल्यात भारताने न जाणे कित्येकांना त्यांच्याच घरात शिरून त्यांची जागा दाखवली। मध्यरात्री भारताकडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करण्यात आला। या एअर स्ट्राईक मध्ये पाकिस्तान आणि पीओके मध्ये असलेले दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। या हल्ल्यामुळे पाकिस्तान खडबडून जागा झालाय। त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने आता वेगवेगळे दावे करायला सुरुवात केली आहे। भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणी नाही तर 6 ठिकाणी हल्ला केल्याचं पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने म्हटलं आहे। तर भारताने केलेल्या हल्ल्यात 26 नागरिक मारले गेले तसेच 46 जण जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे। मुळात भारताने पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे। या हल्ल्यामध्ये एकाही पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झालेला नाही असं भारताने स्पष्ट केलंय। थोडक्यात काय तर भारताने केलेल्या या हल्ल्यामुळे खवळलेल्या पाकिस्तानची चांगलीच कोंडी झाली आहे। नेमकं काय काय म्हटलंय पाकिस्तानने सविस्तर पाहूयात आपल्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, काल मध्यरात्री झालेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्ताननेच उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे। यातला पहिला मुद्दा असा आहे की पाकिस्तानने भारताच्या उच्चायुक्तांना बोलावून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की या हल्ल्यामुळे महिला आणि मुलांसह अनेक नागरिक मारले गेले आहेत। हे हल्ले म्हणजे पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं स्पष्ट उल्लंघन आहे। या प्रकारचे हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायदे, संयुक्त राष्ट्रसंघाची नियमावली आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर नियंत्रण ठेवणाऱ्या परंपरांचं देखील उल्लंघन आहे असं पाकिस्तानने म्हटलंय। दुसरा मुद्दा म्हणजे भारताच्या हल्ल्याने झोप उडालेल्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आता शुद्धीवर आले आहेत। भारताच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे। भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर लष्करी कारवाई केल्यानंतर काही तासातच ब्लूमबर्ग टीव्हीशी बोलताना संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की भारताने तणाव कमी केला तर पाकिस्तानही तणाव कमी करण्यास तयार आहे। आम्ही गेल्या 15 आठवड्यापासून सतत सांगत आहोत की आम्ही कधीही भारताविरुद्ध कोणतेही शत्रुत्वाचे पाऊल उचलणार नाही, परंतु जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ। जर भारताने माघार घेतली तर आपण निश्चितच हा तणाव कमी करू असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय। तिसरा मुद्दा म्हणजे भारताने केलेल्या हवाई हल्ल्याबाबत माहिती देताना पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलं की भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान 26 जण ठार आणि 46 जण जखमी झाले आहेत। दरम्यान भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ला केला आहे। त्यांनी कोणत्याही निवासी क्षेत्रांवर किंवा नागरिकांच्या वस्ती असलेल्या ठिकाणी हल्ला केलेला नाही। भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष साधलं असं भारताने स्पष्ट केलं आहे। चौथा मुद्दा म्हणजे या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून दिल्या जाणाऱ्या पोकळ धमक्या कशा उघड्या पडल्यात तेही बघा। आधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले की पाकिस्तानच्या सशस्त्र दलांना आपल्या शत्रूशी कसे 2 हात करायचे हे चांगलंच माहित आहे। भारताने सुरू केलेल्या युद्धाला योग्य उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे आणि आमच्या शत्रूला आम्ही कधीच त्यांच्या हेतूमध्ये यशस्वी होऊ देणार नाही असं पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणत असताना दुसरीकडे त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या विधानावरून समजतं की पाकिस्तानचे पंतप्रधान फक्त पोकळ धमक्या देत होते। पाचवा मुद्दा, भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एका टीव्ही अँकरचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या व्हिडिओतील पाकिस्तानातील एक टीव्ही अँकर लाईव्ह शो मध्ये रडत असल्याचे दिसत आहे। आमची तक्रार अल्लाकडे करू नका, उलट आमच्यासारख्या कमजोर लोकांना अल्लाने ताकद द्यावी अशी प्रार्थना करा असंही पाकिस्तानी अँकर रडत बोलताना दिसत आहे। सहावा मुद्दा, या हल्ल्यानंतर पाकिस्तान चौताळला असून पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय सीमारेषेवर गोळीबार करण्यात येत आहे। या गोळीबारात आतापर्यंत 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सीमारेषेवरील या चकमकीनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक घेतली असून या बैठकीला मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हेही उपस्थित होते। त्यामध्ये सीमारेषेवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावं अशा सूचना गृहमंत्र्यांनी दिल्या असून बंकर तयार करण्याचीही सुचवले आहे। या हल्ल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत असून ओमर अब्दुल्ला आणि माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय सीमारेषेवरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण तयार असल्याचं सांगत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत। जिथे जिथे नागरिकांना हलवण्याची आवश्यकता असेल तिथे तिथे हलवण्यात येईल। शेवटचा आणि 7वा मुद्दा म्हणजे पाकिस्तानमधील हल्ल्यामध्ये दहशतवादी ठार झाल्यानंतर तिथल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। मुरिदकेमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी नमाजे जनाजाचे आयोजन करण्यात आलं। मुरिदके फुटबॉल स्टेडियममध्ये पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने जमले। भारताच्या हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी केली जात आहे। सोबतच TV9 मराठीच्या वृत्तानुसार लाहोर विमानतळावर मोठी आग लागल्यामुळे अनेक विमानांचे उड्डाण हे रद्द झाले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये पळापळ झाली। दुसरीकडे भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानही आता खवळलेला आहे।
या हल्ल्यानंतर भारताला याचं चोख प्रत्युत्तर देणार असं पाकिस्तान सांगताय. पाकिस्तानच्या प्रवक्त्याने योग्य वेळ आल्यानंतर भारताला उत्तर देणार असं म्हटलंय. पाकिस्तानचा प्रवक्ता म्हणाला की आम्ही देखील भारताला उत्तर देणार, पण वेळ, जागा आणि पद्धत आमची असेल, अशी पोकळ धमकी पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूर नंतर भारताला दिली आहे. मंडळी, तर पाकिस्तानच्या या धमकीवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही विशेष भारी FB या आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.